धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड हे नांदगाव खंडेश्वर तसेच आपल्या मतदारसंघाच्या विविध विकास कामांविषयी विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले। मागील सरकारने जो विकास कामासाठी निधी दिला होता त्या निधीवर या विद्यमान सरकारने स्थगिती आणली, त्यामुळे आमदार प्रताप अडसड हे चांगलेच आक्रमक झाले होते हे विशेष। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विकास कामांबद्दल आमदार प्रताप अडसड विधानसभेत आक्रमक झाले। नांदगाव खंडेश्वर नगर परिषदेला मागच्या सरकारकडून 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मिळाला होता, ज्यावर या सरकारने स्थगिती आणली। ती स्थगिती लवकरात लवकर उठवण्याची मागणी त्यांनी केली। मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात शेतात ये जा करताना बियाणं शेताच्या बांधावर नेण्यासाठी जे रस्ते आहेत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने त्रास होतो, तेव्हा शेतकऱ्यांच्या बाबतीत योग्य पाऊल उचलून जास्तीत जास्त पांधण रस्ते उभारण्यासाठी निधीची तरतूद करा, अशी मागणी आमदार प्रताप अडसड यांनी केली। धामणगाव रेल्वे नगर परिषदेला वाढीव पाणी पुरवठा योजना मागच्या सरकारमध्ये देण्यात आली, त्यावरील स्थगिती उठवा। धामणगाव रेल्वे मतदारसंघावर अर्थसंकल्पाद्वारे अन्याय करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो सहन केला जाणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली। मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार आहे हे बघून निधी देण्यात आलाय। मतदारसंघाच्या विकास कामात स्थगिती देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी टीकाही आमदार प्रताप अडसड यांनी केली। धामणगाव नगर परिषदला वाढीव पाणी पुरवठ्याची योजना दिली गेली होती। मागच्या सरकारमध्ये 12.5 कोटी रुपयाचं ते योजना होती, मात्र त्याचं टेंडर झालं आणि आता सध्या 4-5 महिन्यापासून त्या टेंडरवर स्थगिती आहे। ती जर लवकर उठवल्या गेली असती तर आता त्याचं काम सुरू होऊन उन्हाळ्यात ती कार्यान्वित करता आली असती कदाचित, परंतु आताही माझी विनंती आहे की त्यावरील स्थगिती उठवावी। त्याचप्रमाणे 5 कोटी रुपयाचा विशेष निधी धामणगाव नगर परिषद आणि 10 कोटी रुपयाचा विशेष निधी नांदगाव खंडेश्वर नगर परिषदला मिळाला होता, त्यावरही स्थगिती आहे ती ताबडतोब उचलून या भागातील लोकांचं या निधीच्या माध्यमातून अनेक अपेक्षा उंचावल्या होत्या, तर त्या कुठेही त्यांना निराश न करता ते लवकरात लवकर करावं। नांदगाव खंडेश्वरला ट्रॉमा केअर सेंटर आहे, 1-2 मिनिट अध्यक्ष महोदय, त्याकरिता पापड व धामणगाव रेल्वेचा उपजिल्हा रुग्णालयाच्या संदर्भात प्रस्ताव आलेला, त्या बाबतीतही कुठंतरी आपल्या याच्यातून नियोजन झालं पाहिजे। आणि शेतकरी अडचणीत आहे आणि आपण बाकी उपाययोजना करत आहोत असं म्हणून राहिलो आहे, परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत पांधण रस्त्याच्या बाबतीत प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात पैशाची तरतूद होण्याची आवश्यकता आहे। कारण शेतीमध्ये त्याला सीझनमध्ये आतमध्ये जाता येत नाही, पाऊस पडल्यानंतर बियाणं नेता येत नाही, खतं नेता येत नाही आणि कसंही करून ते नेलंही तरी जेव्हा माल निघतो तेव्हा तो माल त्याला बाहेरही काढता येत नाही, अशा अडचणीत तो शेतकरी सापडतो। त्यामुळे पांधण रस्ते प्राधान्यानं आपण त्यावर मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करावी अशी मला आपल्याला विनंती करायची आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।